नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। फुरडे इन्फोटेकचे झाले थाटात उद्घाटन। बांधकाम क्षेत्रात गेली 3 दशकांहून अधिक काळ नाव कमावलेल्या फुरडे ग्रुपने आपल्या फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या IT कंपनीचे बुधवारी थाटात उद्घाटन केले। सुनील फुरडे यांचे सुपुत्र रोहन व रोहित यांनी दामाणेनगर येथील स्वतःच्या जागेत फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही IT कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे। याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या नवीन कंपनीच्या निमित्ताने सोलापुरातील युवकांना सोलापुरातच कर्मभूमी निवडण्याची संधी मिळणार आहे। सदर कंपनीचे उद्घाटन सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, लक्ष्मी हायड्रोलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुरडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी फुरडे ग्रुपच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व सोलापुरात उद्योग वाढीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत। सोलापूर इज द बेस्ट असे सांगितले व सोलापूर हे येत्या काळात उद्योगधंद्यात पुढे आलेले दिसेल असा विश्वास दिला। शरद ठाकरे यांनी सोलापूर हे उद्योगासाठी योग्य असून ग्रामीण भागातून आलेल्या लोकांमध्ये चिकाटी अडचणींवर मात करून मार्ग काढण्यासाठी व पुढे जाण्याची क्षमता हे मी व सुनील फुरडे यांनी दाखवून दिले असल्याचे सांगितले। सुनील फुरडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि अन्न वस्त्र निवारा या मूळ गरजांपैकी निवारा देण्याच्या म्हणजेच बांधकाम क्षेत्रात आम्ही आतापर्यंत होत व आता नवीन अशा IT क्षेत्रात त्यांच्या रोहन व रोहित या मुलाच्या रूपाने आणि फुरडे ग्रुप त्याच विश्वासाने उतरत आहोत असे सांगितले। या उद्घाटन सोहळ्यात किशोर चंडक, राजेंद्र कंसवा, शहाजी पवार, अविनाश महागावकर, राजेंद्र हजारे, प्रल्हाद काशीद, चंद्रकांत वानकर, गिरीश गोडबोले, प्रियदर्शन शहा, क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा, इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे, BAचे अध्यक्ष कुलगाटी आदी उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।